आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट सविस्तर पाहूया। कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी होती आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर विविध ठिकाणी वाहतूक कोंडीचे चित्र पाहायला मिळतंय। रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव लोणेरे भागात कमालीची वाहतूक कोंडी झाली आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खड्डे आणि मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे। गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणाकडे निघालेले आहेत आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई गोवा हायवेवर मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे। गणेशोत्सव सणाला अवघे 2 दिवस राहिलेले आहेत। मुंबईकर चाकरमानी लाखोच्या संख्येने कोकणामध्ये येण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत। मी आहे सध्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर। आपण बघताय जवळजवळ लोणेरे ते माणगाव या 10 किलोमीटरच्या परिसरात या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। लाखो वाहनं या रस्त्यावर उभी आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून ही वाहनं मुंबईच्या दिशेकडून कोकणाकडे येण्यासाठी निघाली होती। मात्र आता ज्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अद्यापही हायवेचं काम पूर्ण झालेलं नाहीये, त्या परिसरामध्ये आता या वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत। काही भागामध्ये एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे या वाहनांना मोठा अडथळा या ठिकाणी सहन करावा लागतोय आणि त्यामुळे मुंबईकर चाकरमानी आता या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अडकून पडल्याची हे सगळं दृश्यांच्या माध्यमातून आपण बघताय। लोणेरे ते माणगाव या परिसरामध्ये ही वाहनांची रांग आहे आणि जवळजवळ या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर 1 तासाहून अधिक वेळ ही वाहनं या रस्त्यावर उभी आहेत आणि त्यामुळे आता मुंबईकर चाकरमान्यांचा मोठ्या प्रमाणात या हायवेवर खोळंबा झाल्याचं चित्र आहे। त्यामुळे आता ही वाहतूक कोंडी किंवा या वाहतूक कोंडीला या मुंबईकर चाकरमान्यांना सामोरं जावं लागत आहे। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।